नालासोपारा येथील धानिवबाग येथील डोंगराखालील ओव्हाळ्यात अज्ञात महिलेची हत्या करून मृतदेह टाकून देण्यात आला होता. मृतदेहाजवळ वापरलेला कंडोम आणि स्प्रेनं मृत महिलेची ओळख पटवून मारेकरीही पेल्हार पोलिसांच्या हाती लागलाय. मंगळवार 28 मे रोजी धानिवबाग येथील डोंगराखालील ओव्हाळ्यात एका महिलेचा मृतदेह आढळला होता. तिची धारदार शस्त्राने गळा कापून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तिची ओळख पटत नव्हती. महिलेची ओळख पटवून मारेकऱ्याला अटक करण्याचं मोठं आवाहन पेल्हार पोलिसांपुढे होते. मात्र मृतदेहाजवळ वापरलेला कंडोम आणि स्प्रेमुळे पोलिसांना एक दुवा मिळाला होता. या दोन्ही वस्तूंच्या माध्यमातून पोलिसांनी त्या परिसरातील अनेक मेडिकल दुकानात माहिती घेण्यास सुरुवात केली. एका मेडिकल दुकानातून 24 मे रोजी या वस्तू एक तरुण घेऊन गेल्याचं CCTV फुटेजवरून दिसून आले. दुसरीकडे पोशाख करून मृत महिला मुस्लिम असल्याचा अंदाज बांधत पोलिसांनी त्या परिसरातील मतदार यादीमधील मुस्लिम महिलांची नावे काढून तपास केला असता धानिवबाग येथील जियाउल शाह यांची पत्नी सायरा बानू शाह वय वर्ष 34 25 मे पासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. शाह कुटुंबियांनी मृत महिला सायरा बानू असल्याचे सांगितले. सोबतच मेडिकल दुकानाच्या CCTV फुटेजमधून मिळालेला फोटो जियाउल यांचा भाचा नजामुद्दीन सम्मी वय वर्ष 21 याचा असल्याचंही समोर आले. नजामुद्दीन दिल्लीतील एका बेकरीत काम करत असल्याची माहिती जियाउल यांनी दिल्यावर वाल्यू पोलिसांचे एक पथक लगेचच दिल्लीला रवाना झाले. जियाउलला शोधण्यासाठी पोलिसांनी दिल्लीच्या अमन विहार परिसरातील 150 बेकऱ्यांची तपासणी केल्यानंतर नजामुद्दीन एका बेकरीत काम करत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पेल्हार पोलीस ठाण्यात आणले. मृत सायरा बानूचे नजामुद्दीन सोबत 2 वर्षापासून प्रेमसंबंध होते. पण नजामुद्दीनने लग्न केल्याने सायरा बानू संतापली होती. त्यातूनच दोघांमध्ये वाद झाला होता. सायरा बानूपासून असलेला धोका ओळखून नजामुद्दीनने दिल्लीला धानिवबागला येऊन तिची हत्या केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटे यांनी दिली.